Good morning, everyone. We have studied first law of thermodynamics, and we know that we have to find out sometimes work done. पहिल्यांदा आपल्याला dq इक्वल टू dw प्लस du हे इक्वेशन माहिती आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं. सो आज आपण त्यातला फक्त वर्क डनचा जो पार्ट आहे तो पार्ट बघायचा आहे आपल्याला. हा जो पार्ट आहे आपण मागच्या वेळेला पण वेगवेगळे फॉर्म्युले बघितलेत वर्क डनचे, पण त्यामध्ये आणि आज आपण जे बघणार आहोत त्यात थोडा फरक आहे आणि मला वाटतं आजचं जे होईल ते थोडंसं इंटरेस्टिंग होईल असं अपेक्षा आहे मला, कारण डायग्राम वगैरे असल्यामुळं. आणि मी तुम्हाला ग्राफ प्लॉट पण करून दाखवणार आहे. ओके, तर त्यात अजून एक फरक मी सांगणार आहे आपल्याला. जे वर्क डन आपण मागच्या वेळेला बघितलं आणि आज आपण जे बघणार त्यात काय फरक आहे. तर आपण जे वर्क डन मागच्या वेळेला बघितलं ते वर्क डन होतं वर्क डन इन फर्स्ट लॉ, डी क्यू इज इक्वल टू डी डब्ल्यू प्लस डी यू. हा जो फर्स्ट लॉ आहे या फर्स्ट लॉमध्ये बघा हे जे आहे हा डिफरन्शियल फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ आहे असं आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं. म्हणजे काय आहे, हा डेल्टा आहे इथं आणि हा इथं डी आहे. दोन्हीमध्ये काय फरक आहे तर दिस इज व्हेरी स्मॉल चेंज. ठीक आहे, सपोज एक ग्राफ आहे, क्यूज एक फंक्शन आहे काहीतरी. ठीक आहे, आता हा ग्राफ वेगळा आहे पण तरी मी इथंच एक ड्रॉ करतो. एक फंक्शन असा आहे, स्ट्रेट लाईन नाही आहे, फंक्शन आहे. ओके, सो आता ह्याच्यामध्ये डेल्टा क्यू हे काहीतरी फंक्शन आहे फॉर एक्झाम्पल ह्या पार्टमध्ये. ओके, किंवा मी वेगळा पेन यूज करूया, आपण रेड करू. ओके, सो एवढा हा जो पार्ट आहे या पार्टमधला ते तेवढा पार्ट आहे. पुन्हा अजून आपण काय केलं, इथला पार्ट घेतला तर तो पण डी क्यू आहे, इथला पार्ट घेतला. ठीक आहे, सो बघा ह्या स्ट्रेट लाईनमध्ये हे सेम नाही आहे, वेगवेगळा आहे डी क्यू. ठीक आहे, त्यामुळं डी डब्ल्यू आणि डी यू हा पण वेगळा असणार. म्हणजे सॉरी, डेल्टा आपण इथला जर घेतला डेल्टा डब्ल्यू प्लस डेल्टा यू, दोन्हीत काय फरक आहे. आपण जेव्हा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी डिफाईन करतो, जेव्हा एखादा पोझिशन वर्सेस टाइम ग्राफ असतो, समजा हा पोझिशन वर्सेस टाइम ग्राफ आहे, पोझिशन किंवा पी ऐवजी एक्स म्हणूया आपण, एक्स वर्सेस टी असा जर ग्राफ असेल तर काय असतं, व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, ह्याचा स्लोप असतो ॲट दॅट पॉईंट. सो हा काय बघा, हा चेंज आहे इन पोझिशन, म्हणजे डी एक्स असेल, डेल्टा एक्स जर असेल, डेल्टा एक्स इज चेंज इन पोझिशन. सो हा डेल्टा जेव्हा असणार आहे तेव्हा हा काय सांगणार आहे की पोझिशन मधला चेंज, म्हणजे हा डी क्यू जो आहे, डेल्टा क्यू जो आहे दॅट इज स्मॉल चेंज इन हीट. डेल्टा डब्ल्यू इज स्मॉल चेंज इन वर्क डन. डेल्टा यू इज स्मॉल चेंज इन इंटरनल एनर्जी. पण हा काय आहे, हा डिफरन्शियल फॉर्म कसा आला तर जेव्हा आपण व्हेलॉसिटी काढतो तेव्हा हा आपण डेल्टा टी ने डिवाइड करतो अँड दिस डेल्टा टी 10 to 0. हा जेव्हा 10 to 0 असतो म्हणजे काय, व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे ऑलमोस्ट नो टाइम असं म्हणतो. 10 to 0 म्हणजे काय, इक्वल टू 0 नाही आहे पण ऑलमोस्ट 0 आहे असा टाइम. सो त्या केसमध्ये आपल्याला हा डिफरन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतोय. सो आता हे लक्षात घ्या, आपण जो फॉर्म बघतोय हा काय आहे, डिफरन्शियल फॉर्म आहे. ह्याचा अर्थ काय, हा व्हेरी शॉर्ट इंटरवलसाठी, फक्त थोडा एका पॉईंटसाठीचा लॉ आहे. म्हणजे हा जेव्हा हे आपण ह्या पाथवरती समजा बघितला हा लॉ, हे काहीतरी ह्याचाच पाथ आहे, समजा हा डी क्यूचा आहे, डेल्टा क्यूचा आहे, तर इथं तो याची व्हॅल्यू वेगळी आहे, इथं व्हॅल्यू वेगळं आहे, इथं व्हॅल्यू वेगळं आहे. आणि त्यामुळं काय बघा, डी क्यू जो आहे तो प्रत्येक ठिकाणचा वेगळा असू शकतो. ठीक आहे, बट इट सॅटिस्फाय दिस इक्वेशन, दिस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स ॲट एव्हरी पोझिशन, ॲट एव्हरी लोकेशन, हा ह्याचा अर्थ आहे. सो पूर्ण एंटायर जे सिस्टीम आहे त्याचं वर्क डन आपण त्याच्यामध्ये काढत नव्हतो. सो ते जे वर्क डन होतं ते इन्स्टंटेनियस वर्क डन होतं ॲट सर्टन पॉईंट. सर्टन पॉईंट इन द सेन्स लोकेशनवरचं नाही, हे टाईममध्ये बोलतोय आपण की त्या वेळचं वर्क डन. सो त्या ह्याचा आधार घेऊन आपण पुढं जाऊयात. आज आपल्याला काय करायचं आहे बघा, वर्क डन फाइंड आउट करायचा आहे युझिंग पी व्ही डायग्राम. सो व्हॉट इज पी व्ही डायग्राम? सो पी व्ही डायग्राम इज नथिंग बट the diagram in which two axes are P and V. सो जिथं व्हर्टिकल ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस असतो आपला, तिथं आपला P असणार आहे आणि जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे तिथं आपला V असणार आहे, व्हॉल्यूम. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ह्याचा हा ग्राफ आहे, म्हणजेच आपली पी व्ही डायग्राम आहे.
सो प्रत्येक सिस्टीमला एक अशी डायग्राम असू शकते. सिस्टीमला इन द सेन्स त्याच्या थ्रू जो काही प्रोसेस असेल, आपण टाईप बघितले आहेत प्रोसेसचे, आयसोथर्मल आहे, ॲडिबॅटिक आहे, आयसोकोरिक आहे, अशा ज्या काही प्रोसेस आहेत तर त्या सगळ्या आपण या PV डायग्राममधून ड्रॉ करू शकणार आहोत. आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा वर्गणचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. आता ह्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. हे जे वर्गणन आहे हे आपण मगाशी बघितलं की हा समजा एक असा ग्राफ आहे, हा एक ग्राफ काढला आहे मी. तर आता हे जे वर्गणन असणार आहे ते P कॉन्स्टंट आहे बघा, PdV असं वर्गणन आहे, P × dV. मग आता तुम्ही या डायग्राममध्ये जर बघितलं तर P हा कॉन्स्टंट नाही आहे म्हणाल तुम्ही, पण ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम ती स्ट्रेट लाईन आहे आणि त्या क्षणी आपण काय म्हणू शकतो की P हा इथं काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू त्याला आहे. सो त्या ठिकाणी P × dV, ठीक आहे. किंवा आपण एखादी स्ट्रीप अशी घेतली, ही अशी स्ट्रीप घेतली बारीक, ठीक आहे. सो हा जो आहे चेंज हा डेल्टा V आहे, दिस इज डेल्टा V. अँड ही उभी जी लेंथ असणार आहे तो काय असणार आहे, P असणार आहे. हा स्ट्रेट लाईन आहे, हा असा P असणार आहे. सो ह्याचा जो एरिया असणार आहे, ह्या स्ट्रीपचा एरिया हा डेल्टा V, हा डेल्टा V आहे आणि हा P आहे. हा एरिया म्हणजे काय आहे बघा, वर्गडन आहे, P × डेल्टा V. ठीक आहे, कॅपिटल डेल्टा लिहिला आहे किंवा स्मॉल लिहू शकता, किंवा आता आपण डिफरन्शियल फॉर्म वापरतोय त्यामुळे आपण इथं dV पण लिहू शकतो. ठीक आहे. सो हा PdV काय असणार आहे आपला, हा एवढ्या पार्टचा काय असणार आहे, एरिया असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ह्या एंटायर प्रोसेसचा, आता समजा इथं एक A पॉईंट आहे आणि इथं पॉईंट आहे B. सो ह्या पूर्ण प्रोसेस पासून A पासून B पर्यंत किंवा B पासून A पर्यंत प्रोसेस काहीतरी झालेली आहे, तर ह्या पूर्ण प्रोसेसचा मला वर्गणन काढायचं आहे. ह्या प्रोसेसमध्ये काय वर्गणन झालं तर आपल्याला काय करायला लागेल सांगा, तर आपल्याला हा जो dW आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायला लागेल. सो W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dW, आणि हा जो dW आहे तो मी आत लिहितो इंटिग्रेशनच्या PdV. सो P हा कॉन्स्टंट असेल असं नाही, P जेव्हा कॉन्स्टंट असेल त्यावेळेलाच आपण हा इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार आहोत. जोपर्यंत आपल्याला हे खात्री नाही आहे की तो कॉन्स्टंट आहे तोपर्यंत आपण त्याला म्हणू शकत नाही की तो कॉन्स्टंट आहे आणि त्याला बाहेर नाही घेऊ शकत. सो W काय आहे, टोटल वर्गडन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dW, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ PdV. नाव हा म्हणजे काय बघा, ह्याचा इंटिग्रेशन म्हणजे काय, ह्याचा एरिया आहे, एरिया अंडर द कर्व. हा म्हणजे आपलं काय असणार आहे, टोटल वर्गडन अंडर द इंटिग्रेशन किंवा अंडर द कर्व. सो दिस एरिया अंडर द कर्व विल बी द टोटल वर्क डन ऑफ दॅट प्रोसेस. नाव देर इज वन मोर इम्पॉर्टंट थिंग आय वॉन्ट टू टेल. ह्याच्यामध्ये आपण ज्या प्रोसेस कन्सिडर करणार आहोत, सेकंड टॉपिकमध्ये अजून डिटेलमध्ये आपण बघणार आहे, पण ह्याला आपण क्वाझी स्टॅटिक प्रोसेस असं म्हणणार आहे. मी इथं टाईप करतो. क्वाझी याचा अर्थ आहे ॲपियर्स, इट ॲपियर्स बट नॉट रिअली. ठीक आहे. सो अर्थ काय मी सांगतो मराठीत पण. सो आभासी स्टॅटिक आहे, स्टॅटिक इन द सेन्स की मोशन काय नाही आहे, म्हणजे ॲट दिस पॉईंट आपण ज्या वेळा ह्या पॉईंटला कन्सिडर करणार आहोत त्यावेळेला तो ती सिस्टीम जी काय ती इक्विलिब्रियम मध्ये आहे. स्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय, इक्विलिब्रियम मधले आहे. तीन आपण इक्विलिब्रियम बघितले होते, थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. ह्या तिन्ही इक्विलिब्रियम मध्ये ती प्रोसेस आहे. आणि ह्याला क्वाझी का म्हटलंय, क्वाझी म्हटलंय याचा अर्थ काय, ते वाटते आपल्याला पण नाही आहे तशी. सो यू कॅन ऑल्सो चेक द मिनिंग ऑफ क्वाझी डिक्शनरीमध्ये. सो किंवा पार्टली असं म्हणू शकतो, पार्टली स्टॅटिक आहे असं. पार्टली का आहे तर आपण हे प्रोसेस ए पासून बी पर्यंत किंवा बी पासून ए पर्यंत नेतोय, म्हणजे ऍक्च्युअल स्टॅटिक मध्ये नाहीये प्रोसेस, सिस्टीम स्टॅटिक नाहीये, इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. तरी पण आपण ही कंडिशन काय इम्पोज करतोय याचा कारण काय आहे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणचा एरिया काढायचा आहे, हा प्रत्येक स्ट्रिपचा एरिया. आणि त्यावेळेला आपला पी जो आहे तो कॉन्स्टंट आहे असं आपल्याला कन्सिडर करण्यासाठी, किंवा त्या कंडिशन मधला टेम्परेचर आहे तो कॉन्स्टंट आहे असं समजण्यासाठी आपल्याला काय करायला लागतंय,
ती जी प्रोसेस आहे ती क्वाझी स्टॅटिक आहे असं मानायला लागतं. हे झालं आपलं वर्क डन. सो आपण काय करू शकतो, जे काय ग्राफ दिलेला आहे आपल्याला त्याचा एरिया अंडर द कर्व इज आवर टोटल वर्क डन ऑफ दॅट प्रोसेस. ठीक आहे. सो ह्याच्यावरून आपण आता वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये आपण हे वर्क डन कसं आहे, किंवा आधी आपण हे बघू की वेगवेगळ्या प्रोसेसेस आपण ह्या डायग्रामवरून कशा दाखवू शकतो, PV डायग्रामवरून. आता मी 2 ग्राफ काढतो, 2 वेगवेगळ्या प्रोसेसेस काढतो आणि त्यातले आयसोबार म्हणजे आयसोबारिक कोणती आहे आणि आयसोकोरिक कोणती आहे हे तुम्ही मला सांगा. दिस इज पॅरल टू P ॲक्सिस अँड दिस इज पॅरल टू V ॲक्सिस AB आणि ह्याला म्हणतो मी CD. तर यातली कोणती प्रोसेस आयसोबारिक आहे आणि कोणती प्रोसेस आयसोकोरिक आहे सांगू शकाल तुम्ही? आयसोकोरिक म्हणजे अशी प्रोसेस की ज्यात V चेंज होत नाहीये आणि आयसोबारिक म्हणजे अशी प्रोसेस की ज्यात P चेंज होत नाहीये. आयसोबॅरिक CD. बरोबर, कारण त्यात P चेंज होत नाहीये. बरोबर. आणि AB काय असेल? आयसोकोरिक असेल. करेक्ट, बिकॉज V त्यात चेंज होत नाहीये. सो ह्या प्रोसेसेस ड्रॉ करणं एकदम सोपं आहे तुम्हाला जेव्हा आयसोबारिक प्रोसेस किंवा आयसोकोरिक प्रोसेस आहेत, कारण P आणि V हेच ॲक्सिस असल्यामुळं कोणत्या ॲक्सिसमध्ये चेंज जास्त होत नाही हे आपण सहजपणे बघू शकतो. ही जी प्रोसेस आहे ह्याचा एरिया अंडर कर्व म्हणजे ह्याच्यासाठी वर्क डन काय असेल सांगा? 0 असेल, बिकॉज आयसोकोरिकमध्ये पण आपण बघितलं होतं वर्क डन काढताना V काय 0 आहे. सो PdV 0 आहे. सो ह्या केसमध्ये बघा वर्क डन हे प्रत्येक ठिकाणी 0 आहे. ओके, ॲट एव्हरी पोझिशन वर्क डन इज 0. सो इंटिग्रेशन घेतलं म्हणजे ॲडिशन जरी घेतली आपण तरी ते 0 येणार आहे. आणि एरिया अंडर कर्व हा पण 0 येणार आहे, कारण काय ह्याला लेंथ आहे पण ह्याला विड्थ नाही आहे. सो L × 0 0 येणार आहे ह्याचा वर्क डन जो काय येणार आहे. ह्याचा वर्क डन कसं काढणार सांगा? ह्याचा एरिया अंडर कर्व काय आहे का CD प्रोसेसचा? आहे. येस आहे. सो हा काय आहे? रेक्टँगल झालेला आहे. बरोबर. सो आपण ह्याच्यात काय करू शकतो, हा जो काय रेक्टँगल तयार झालेला आहे ह्याचा जर एरिया आपण कॅल्क्युलेट केला तर दॅट इज नथिंग बट टोटल वर्क डन. हे मी ग्राफिकल मेथड सांगतोय, तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, P कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढू शकता बिकॉज आयसोबारिक प्रोसेस आहे. P × dV. सो दॅट इज नथिंग बट P × V. सो आता हा VI म्हटला म्हणजे इनिशियल किंवा V1 V2 म्हणून आपण V1 आणि V2. तर ह्याचं इंटिग्रेशन काय येईल, फ्रॉम V1 to V2 घेतलं तर P कॉन्स्टंट आहे तो बाहेर आपण ठेवला. सो दिस इज V. dVचं इंटिग्रेशन आलं V आणि त्यात हे लिमिट आपण पुट केलं. सो इट विल बी P × V2 - V1. ओके. सो दिस इज द वर्क डन इन आयसोबारिक प्रोसेस. सो जेव्हा आपण हे असे काही डायग्राम बघतो तर त्या प्रोसेसवरून त्या डायग्रामला नाव असतं. फॉर एक्झाम्पल ही जी प्रोसेस आहे ही आयसोकोरिक प्रोसेस आहे. सो ह्या लाईनला ह्या कर्व जनरल असणार काहीतरी. आता ही इथं लाईन आहे आयसोकोरिक प्रोसेस असल्यामुळं पॅरलल टू P ॲक्सिस. सो ह्याला आपण आयसोकोर असं म्हणणार आहे. AB इज नथिंग बट आयसोकोर. आयसोकोरिक प्रोसेसची डायग्राम म्हणून ह्याला म्हणणार आपण आयसोकोर. आणि दुसरी काय आहे डायग्राम बघा, ही CD जी आहे ह्याला आपण म्हणणार आहे आयसोबार. ठीक आहे, कारण ह्याच्यात प्रेशर इज कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडिबॅटिक आणि आयसोथर्मल डायग्राम ड्रॉ करायच्यात आणि त्यांचा वर्क डन कसं असतं हे बघायचं आहे. आपण डायग्राम काढायच्या आधी जाणून घेऊ की कसं असू शकेल. आपण गेस करूयात. ठीक आहे, इनिशियल गेस. पहिली प्रोसेस घेऊ आपण आयसोथर्मल. ठीक आहे, काय वाटतं आयसोथर्मल साठी कशी असू शकेल डायग्राम? एनी गेस? P किंवा V कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेला आपण कसं काढायचं हे सोपं आहे म्हणजे इथंच ॲक्सेस असल्यामुळे. पण हाऊ वी कॅन प्लॉट आयसोथर्मल प्रोसेस. सो आयसोथर्मल जी प्रोसेस असणार आहे त्याची जी काय डायग्राम असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, आयसोथर्म म्हणणार आहे. जसं आयसोकोर आणि आयसोबार बघितलं तसं आयसोथर्म असणार आहे. ठीक आहे, आयसोथर्मल प्रोसेसची डायग्राम PV डायग्राम मीन्स आयसोथर्म. सो काय असू शकेल, आपण काय करूया, इक्वेशन लिहूयात. आयडियल गॅस इक्वेशन PV = nRT. ठीक आहे, सो आपण असं कन्सिडर करू n = 1 आहे. सो नुसतं आपण RT लिहूया. PV = RT. दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. किंवा n जरी असेल तरी दॅट इज कॉन्स्टंट, दॅट विल नॉट चेंज. R कॉन्स्टंट आहे, T पण कॉन्स्टंट आहे
बरोबर. राईट हँड साईड जी आहे ती सगळी कॉन्स्टंटच आहे. त्यामुळं पी इंटू व्ही हा प्रोडक्ट काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. बरोबर. सपोज एक्स इंटू वाय हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सपोज एक्स इंटू वाय इज इक्वल टू सी सम कॉन्स्टंट, किंवा आपण सध्या समजूयात 1च आहे, म्हणजे आपल्याला प्लॉट करायला अवघड जाणार नाही. सो जर आपल्याला वायचा ॲक्सेस किंवा वायचा ग्राफ काढायचा असेल तर तो काय असणार आहे बघा, 1/x असं असणार आहे. सो एक्स वाय इज इक्वल टू 1 जर असेल तर वाय इज इक्वल टू 1/x आहे. आता बघा आपण हे प्लॉट करूयात युजिंग डेस्मॉस. डेस्मॉस हे ग्राफिंग टूल आहे. त्याच्या आधी मी काय सांगतोय बघा, हा जो वाय आहे तो आपण कशाशी कम्पेअर करणार आहे, पी बरोबर कम्पेअर करणार आहे, कारण हा व्हर्टिकल आहे दोघं पण, आणि एक्स आहे तो व्हीशी कम्पेअर करायचा जेव्हा आपला प्लॉट येणार आहे. सो मी डेस्मॉसमध्ये 1/x हे प्लॉट करतो. हे बघा आता कसा आहे बघा ग्राफ. ज्यावेळेला वाय मोठा असेल त्यावेळेला एक्स लहान असणार आहे, आणि एक्स लहान असताना वाय मोठा, इन्व्हर्स आहेत एकमेकांचे. बरोबर. सो हे आपण ग्राफ बघितलं, आणि जसा हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे तसा हा थर्ड क्वाड्रंटमध्ये पण ग्राफ आहे. बरोबर. त्याचाच थोडक्यात मिरर इमेज असल्यासारखं. बट इफ यू कॅन थिंक, आपण आता हे मॅथमॅटिकल बघितलं, आता ह्याचा फिजिकल मिनिंग बघा. ह्या क्वाड्रंटमध्ये वाय आणि एक्स दोघं पण निगेटिव्ह आहेत, ह्या क्वाड्रंटमध्ये वाय आणि एक्स दोघं पण पॉझिटिव्ह आहेत. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोघं पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंटमध्ये दोघं निगेटिव्ह. प्रेशर अँड व्हॉल्यूम दोघं निगेटिव्ह असू शकतात का, नाही असू शकत. सो हे मॅथमॅटिकली आपण बघितलंय 1/x चा ग्राफ, पण फिजिकली आपल्याला पीव्ही डायग्राममध्ये हा ग्राफ मिळणार नाहीये. त्यामुळं मी ड्रॉ करताना हा फक्त ह्याच ॲक्सिसचा ड्रॉ करतोय, ह्याच क्वाड्रंटमध्ये ड्रॉ करतोय, इकडं किंवा इकडं ड्रॉ करत नाही. ठीक आहे. सो कशा प्रकारचा ग्राफ मिळाला हे तुम्हाला लक्षात आलं की हा प्लस इन्फिनिटी कडून येतोय पी ॲक्सिसला, आणि 0 होत नाही आहे तो इथून कुठेतरी 1 पासून तो चेंज होतो. ज्यावेळेला 1 आहे, ठीक आहे, त्यावेळेला 1चा रेसिप्रोकल 1च आहे. सो तो 1 मधून जातो, 1 या पॉईंटमधून हा ग्राफ जाणार आहे तुमचा. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सो तुमचा ग्राफ साधारण हा असा असेल, असं काहीतरी ग्राफ असेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. आता मी तर आर घेतलेला नाही, टी टेम्परेचर काहीतरी कॉन्स्टंट असणार आहे. सो त्यामुळे इथं काहीतरी सी कॉन्स्टंट असणार आहे. सो ह्याला आपण कॉन्स्टंटला समजा एखादा मल्टिप्लाय केलं. ओके. आपण एक कॉन्स्टंट घेऊ, इथं ए मी पुट करतो आणि एक स्लायडर ॲड करतो ह्याच्यात. आता इथं बघा मी स्लायडर ॲड केला. स्लायडर ॲड केला ह्याचा अर्थ काय, ए ची व्हॅल्यू मी चेंज करू शकतो. हा ए इंटू एक्स जो आहे तो, आणि आपण हा एक्स ए जो आहे त्याला काहीतरी रेंज देऊ. फॉर एक्झाम्पल आता हा पॉझिटिव्ह आहे असं कन्सिडर करू. का कन्सिडर करू, कारण आपला जो आर आहे तर कॉन्स्टंट काय असणार आहेत, आर आणि टी हे कॉन्स्टंट असणार आहेत. आर हा 8.314 वगैरे तो पॉझिटिव्ह कॉन्स्टंट आहे, आणि टेम्परेचर सुद्धा आपलं पॉझिटिव्ह असणार आहे. सो आपण ए ची जी काय रेंज देणार आहे ती पॉझिटिव्ह घेऊ. 0 नको कन्सिडर करायला, 1 पासून कन्सिडर करू. सो 1 पासून लेट्स से 5 पर्यंत विथ स्टेप ऑफ 0.5. ठीक आहे. काय होतंय बघा, आता हा 1 असताना ग्राफ आहे. ओके. आपण काय करूया, ह्याला फक्त आपण पॉझिटिव्ह क्वाड्रंटमध्ये बघायचं आहे, त्यामुळे ह्याला मी थोडा झूम करतो. आता काय होतंय फक्त आपण बघूया. हा 1 आहे आता, आणि ह्याला काहीतरी पॉझिटिव्ह कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलंय. बघा काय होतंय. ग्राफचं जे नेचर आहे ते नेचर चेंज होत नाहीये, फक्त हा जो काही ग्राफ आहे हा शिफ्ट होतोय. ठीक आहे. अवे फ्रॉम द ओरिजिन शिफ्ट होतोय. सो हा आपला जो काही कॉन्स्टंट आहे ह्याची व्हॅल्यू काय आहे त्याच्यानुसार हा फक्त मागं पुढं होणार आहे. बरोबर. पण त्याचं जे नेचर आहे ते असंच असणार आहे, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्येच असणार आहे. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा आपला आयसोथर्मलचा ग्राफ आलेला आहे. सो हा आयसोथर्मलचा ग्राफ झाला. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, आपल्याला ह्याचा वर्गडन काढता येईल युजिंग इंटिग्रेशन, किंवा आपण DW आपण बघितलेला होता मागच्या वेळेला. सो हा जो काही एरिया असेल, एरिया अंडर द कर्व, सो दॅट विल बी द वर्क डन ऑफ दॅट प्रोसेस. सो W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ PdV. समजा मी लिहिलं. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे का, नाही आहे कॉन्स्टंट प्रेशर. या प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघितला तर प्रेशर पण चेंज होतंय ना. हां. सो आपण हा काय घेतलेला आहे, क्वाझिस्टॅटिक घेतल्यामुळं त्या पॉईंटला प्रेशर आपण कॉन्स्टंट कन्सिडर करतोय, हे बरोबर आहे. पण
ह्या पूर्ण प्रोसेसचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो यात प्रेशर कॉन्स्टंट नाही, प्रेशर पण चेंज होते. सो आपण गॅस इक्वेशनवरून ह्याला रिप्लेस करणार आहे आणि व्ही आणि टीच्या फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. का तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, सॉरी इंटिग्रेशन काढायचं आहे आणि त्याचा इंटिग्रँड जो आहे तो व्ही आहे आणि टी हा कॉन्स्टंट आहे. सो तो आपण बाहेर घेऊ शकतो. सो आपल्याला माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी किंवा आर टी लिहितो मी, एन वन घेऊ. सो दिस इज आर इंटू टी. सो ह्याच्यावरून पी ची व्हॅल्यू काय येईल सांगा. पी इज इक्वल टू RT upon V. करेक्ट, आर टी अपॉन व्ही. सो आपण ही यात पुट करणार आहे व्हॅल्यू आणि ह्याचं इंटिग्रेशन सॉल्व करणार आहे. सो इथंच मी चेंज करतो. पीच्या जागी आपण पुट करूया आर टी अपॉन व्ही आणि व्ही हा सध्या मी काय करतो, ह्याला काहीतरी लिमिट असणार आहे V1 टू V2, पण आपण ते लिमिट नको पुट करायला. आपण जस्ट काय म्हणतात त्याला विदाउट इंटरवल आपण सॉल्व करूया. सो आर टी हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल आणि 1 अपॉन व्हीचा काय येईल इंटिग्रेशन. 1 अपॉन एक्सचं काय इंटिग्रेशन असतं, 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ एक्स किंवा आपण त्याला एल एन लिहितो. एल एन म्हणजे लॉग टू द बेस ई असतो. सो एल एन व्ही प्लस सी लिहितो मी, किंवा हा V1 टू V2 जर असेल तर पुन्हा काय येणार आहे ह्याच्यात, ह्या व्हीच्या जागी काय येणार V1 आणि V2 आणि लॉग ए मायनस बी काय असतं, लॉग ऑफ ए अपॉन बी असतं. सो ह्याचं जे वर्गडन येणार आहे ते काय येणार आहे आर इंटू टी लॉग ऑफ V2 अपॉन V1. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हा पी डी व्हीचा फॉर्म्युला वापरतोय. काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये मायनस पी डी व्ही वापरलेला आहे. सो मी आधीच्या काही लेक्चरमध्ये सांगितलंय की बाय द गॅस असेल तर आपण पॉझिटिव्ह घेतो आणि ऑन द गॅस असेल किंवा ऑन द सिस्टीम असेल तर आपण निगेटिव्ह घेतो. सो आपण हे काय घेतो बाय द गॅस घेतोय, त्यामुळे आपण हे थ्रूआउट पॉझिटिव्हच ठेवलेलं आहे. ठीक आहे, ओके. ह्याची मॅग्निट्यूड काय चेंज होणार नाही, फक्त प्लस मायनस कोणी वर्क केले, बाय द गॅस आहे का ऑन द सिस्टीम आहे ह्याच्यानुसार ते चेंज होईल. ओके. सो दिस इज वर्डन, टोटल वर्डन पूर्ण प्रोसेसमध्ये जे काय आहे फायनल व्हॉल्यूम आणि हा इनिशियल व्हॉल्यूम आहे किंवा व्ही एफ आणि व्ही आय असं लिहू शकतो आपण. सो त्यानुसार हे वर्डन आपण टोटल सिस्टीमचं काढू शकतो. ह्याच्यानंतर आता पुढचं बघा, पुढं आपली अजून एक प्रोसेस आहे ती म्हणजे ॲडिबॅटिक. ती प्रोसेसमध्ये काय होतं हे बघून मग आपण थांबूया. आता ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये बघा पी डी व्ही आपल्याला फर्स्ट लॉनुसार काय माहिती आहे, डी क्यू इक्वल टू 0 आहे बरोबर. सो जर डी क्यू 0 असेल तर आपल्याला काय मिळणार आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डी यू मिळणार आहे बरोबर. सो आपण काय लिहू शकतो पी डी व्ही इज इक्वल टू, दिस इज इक्वल टू मायनस सी व्ही डी टी बरोबर. डी यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सी व्ही इंटू डी टी असते. आता आपण काय करणार आहे दोन्ही साईडला इंटिग्रेट करू शकतो आपण. ठीक आहे, दोन्ही साईडला इंटिग्रेट करायच्या आधी आपण पीच्या जागी आर टी अपॉन व्ही जर व्हॅल्यू टाकली आणि आता आपण दोन्ही साईडला इंटिग्रेट करू शकतो का बघा. हा टी आपण या साईडला घेऊन जायचा आहे म्हणजे हा इकडं काय होईल अपॉन टी होईल आणि इकडं अपॉन व्ही आहे. सो ह्याच्यावरून ह्याचं इंटिग्रेशन काय येईल, खाली लिहितो इंटिग्रेशन. आर आणि सी व्ही कॉन्स्टंट आहेत ते मी बाजूलाच लिहितो, आर अपॉन सी व्ही. तो त्या साईडला मल्टिप्लाय होतो, इकडं आला डिवाइड झाला. डी व्ही अपॉन व्ही म्हणजे मगासारखं एल एन ऑफ व्ही होईल. इथे पण V1 V2 असणार आहे, आपण ते घेत नाही मी. मायनस लॉग ऑफ 1 अपॉन टी बरोबर आणि प्लस सम कॉन्स्टंट असू शकतो, सी कॉन्स्टंट आहे समजा, मी त्याला ह्याच्यातच मर्ज करतो, सपोज सी अपॉन टी असं घेतलं तर काय होतं बघा. आपल्याला माहिती आहे ए इंटू लॉग ऑफ बी असं जर असेल तर ह्याला आपण कसं लिहितो, दिस इज इक्वल टू लॉग ऑफ बी रेस टू ए असं लिहू शकतो. सो त्यानुसार काय होईल बघा आर अपॉन सी व्ही लॉग ऑफ व्ही इज इक्वल टू मायनस
लॉग ऑफ सॉरी 1/t चुकून लिहिलं होतं मी अशी बहुतेक. ओके, इथं c इंटू टी येणार कारण मायनस मी लिहिलेलं आहे बाहेर. k इंटू टी कुठलाही कॉन्स्टंट आपण घेऊ शकतो. सो काय येणार आहे हा c इंटू टी. सी इज अनदर कॉन्स्टंट, हीट कॅपॅसिटी नाही आहे, काहीतरी कॉन्स्टंट आहे तो. सो आता बघा हा रेस टू वर गेला आणि हा रेस टू वर गेला. सो लॉग लॉग जो आहे तो कॅन्सल आपण करू शकतो. सो हा काय बघा व्ही रेस टू आर अपॉन सी व्ही. ठीक आहे, दिस इज इक्वल टू लॉग ऑफ सी टी रेस टू -1. रेस टू -1 म्हणजे रेसिप्रोकल. सो आपण ह्याला काय लिहू शकतो 1 अपॉन सी टी. सो अगेन सी इज सम कॉन्स्टंट सो 1 अपॉन सी हा पण कॉन्स्टंट असणार आहे. ओके, सो आता हा 1 अपॉन सी मी इकडे ठेवतो आणि हा टी जो आहे तो या साईडला नेतो. सो व्हॉट विल हॅपन टी व्ही रेस टू आर अपॉन सी व्ही. दिस इज कॉन्स्टंट. सो टीच्या जागी मी काय करू शकतो का पुन्हा पी व्ही इक्वल टू एन आर टी वरून काय करू शकतो पी व्ही अपॉन आर असं लिहू शकतो. टीच्या जागी पी व्ही अपॉन आर N1 घेतला आहे आपण इंटू व्ही रेस टू आर अपॉन सी व्ही. ठीक आहे, दिस इज इक्वल टू वॉट 1 अपॉन सी किंवा आपण ह्याला के म्हणू काहीतरी की हा कॉन्स्टंट घेतला मी नवीन. सो दिस इज के अपॉन टी. हा बोल्ट्झमन कॉन्स्टंट नाही आहे, एक कुठला तरी कॉन्स्टंट घेतला आहे मी. ओके, आता बघा हा व्ही रेस टू पॉवर 1 आहे आणि इथं काय आहे आर प्लस आर अपॉन सी व्ही. सो ह्यांची ॲडिशन होईल, पॉवरची ॲडिशन होईल. सो दिस इज नथिंग बट वॉट पी व्ही रेस टू 1 प्लस इथं मी लिहितो 1 प्लस आर अपॉन सी व्ही. सो जर आपण डिनॉमिनेटर जर सेम केला तर काय होईल सी व्ही प्लस आर अपॉन सी व्ही. सो वी नो सी व्ही प्लस आर इज इक्वल टू सी पी. आपण रिलेशन हे डिराईव्ह पण केलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही अँड सी पी अँड सी व्ही बोथ आर कॉन्स्टंट्स. So this is another constant and this is also called as gamma. ह्याचा नोटेशन काय आहे तर गॅमा आहे. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज ॲडियाबॅटिक रेशो ऑफ द गॅस. हा त्या गॅससाठी सेम असतो. हा ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आहे म्हणून ह्याला ॲडियाबॅटिक रेशो म्हटलेला आहे. सो हा मी डायरेक्ट इथं लिहितो, हे मी इथं ॲरो करतो आणि ह्याच्यावरून हा आलेला आहे पी व्ही अपॉन आर. सो तुम्ही शिकला असाल बारावीला फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस पी व्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. सो तो कसा आला हे आपण आत्ता बघितलं की पी व्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. सो आता हा गॅमा काय आहे बघा सी व्ही प्लस आर अपॉन सी व्ही. सी व्ही कॉन्स्टंट आहे, पॉझिटिव्ह कॉन्स्टंट आहे, आर पण पॉझिटिव्ह कॉन्स्टंट आहे. सो सी प्लस म्हणजे सी पी मस्ट बी ग्रेटर दॅन सी व्ही. सो हा जो रेशो असणार आहे हा नेहमी 1 पेक्षा जास्त असणार आहे. आता बघा तुम्हाला मी फरक दाखवतो. जो ग्रीन ग्राफ दिसतोय आपल्याला, ठीक आहे, हा जो ग्रीन ग्राफ आहे हा मगाचा आहे जेव्हा a = 1 होता. ठीक आहे, a = 1 आहे. आणि आता आपण काय करूया अजून एक ग्राफ काढूया ज्याच्यामध्ये हा काय आहे बघा हा इकडे गेला. पी व्ही इज कॉन्स्टंट आहे म्हणजे काय असणार आहे पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही रेस टू मायनस गॅमा. ठीक आहे, तिकडे गेल्यावर हा डिनॉमिनेटरला जाणार म्हणजे मायनस होणार आहे. सो रेस टू सम मायनस कॉन्स्टंट घ्यायला पाहिजे आपल्याला, म्हणजे हा खाली आहेच. ह्याला पॉवर मी ए टाकतो आणि वरती 1 ठेवतो. ठीक आहे, आणि आता आपण ह्याला स्लायडर ॲड करूया. ओके, फॉर रिअल व्हॅल्यूज ज्या रिअल गॅसेस आहेत त्यासाठी जी व्हॅल्यू असते गॅमाची म्हणजे आता इथं मी ए काढला आहे तो त्याची व्हॅल्यू साधारण 1.2 ते 1.7 पर्यंत व्हॅरी होती. बघा आता 1.3 व्हॅल्यू आहे. आता हा रेड जो ग्राफ आहे हा ॲडियाबॅटिक प्रोसेसचा आहे आणि ग्रीन जो ग्राफ आहे तो आयसोथर्मल प्रोसेसचा आहे. ठीक आहे, आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काही बाकी कॉन्स्टंट नाही आहे. सो गॅमा चेंज होणार आहे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. सो
रेड जो कर्व आहे तो कसा चेंज होतोय ह्याच्याकडे आपण बघूयात. ए वाढत गेला म्हणजे गॅमा वाढत गेला. हे बघा काय होतंय बघा, हा जो ग्राफ आहे हा जास्त स्टीप होत जातोय जसं जसा गॅमा वाढत जाईल. आणि हा ऑलमोस्ट इथं एक्स ॲक्सिसला टच झाल्यासारखा वाटतं, म्हणजे व्ही ॲक्सिस जो आहे तो त्याला टच झाल्यासारखा वाटतं. ठीक आहे. सो जे ग्राफ जास्त स्टीप असतील ते जनरली ॲडिबॅटिक आहेत. ठीक आहे. पण आता डायरेक्टली असं सांगू शकत नाही आपण, कारण त्या ग्राफचा कोणता पोर्शन आपण बघतोय हे आपल्याला माहीत नसतं. पण हे जर असा पोर्शन दिला तुम्हाला, हा एवढा -2 हा 0 to 2 आणि हा 0 to 2 एवढा जर पोर्शन आपल्याला दाखवला, ठीक आहे, हा जर पोर्शन आपल्याला दाखवला तर रेड हा जो काय आहे हा ॲडिबॅटिक आहे. सुरुवातीला त्याची व्हॅल्यू इथं बघा व्हीची लहान आहे आणि नंतर काय आहे व्हीची व्हॅल्यू त्याची जास्त राहते एका सर्टन पॉईंट नंतर. 1-1ला ते इंटरसेक्ट होत आहेत कारण आपण कॉन्स्टंटनं गुणलेलं नाही आहे. जर काही कॉन्स्टंट असेल तर ते मल्टिप्लाय होईल. एक लक्षात ठेवायचं की ह्याचा ग्राफ जो आहे हा जास्त स्टीप असतो. सो अशा प्रकारे आपला जो ग्राफ आहे तो ह्या प्रोसेससाठी देखील कसा येणार आहे, असाच ग्राफ येणार आहे. ठीक आहे. म्हणजे पी व्ही डायग्राममध्ये ही अशी डायग्राम कोणी काढायची नाही, असा ग्राफ कोणाचा येता कामा नये. ठीक आहे. ज्यावेळेला आयसोथर्मल किंवा ॲडिबॅटिक असेल त्यावेळेला सो साधारणपणे असा तुम्ही जेव्हा अंदाजे काढणार आहे सो असा ग्राफ असला पाहिजे किंवा असा असला पाहिजे. असा थोडा जरी दीर्घ असला तरी पण चालेल, पण असा उलटा नको आहे. ठीक आहे. दिस इज नॉट पॉसिबल. का नाही पॉसिबल? याचा अर्थ काय होतोय, पी वाढला की व्ही कमी होतोय आणि व्ही वाढला की पी कमी होतोय. ठीक आहे. एक पिस्टन घेतला आपण. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा आता हे एक पिस्टन आहे. जेव्हा आपण बाहेरनं प्रेशर अप्लाय करणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, आतलं प्रेशर वाढणार आहे. बरोबर. प्रेशर वाढलं, हे जेव्हा आपण दाबू प्रेशर वाढलं की काय होणार आहे, व्ही कमी होणार आहे. किंवा जर प्रेशर कमी केलं तर व्ही वाढणार आहे. बरोबर. सो ह्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. सो पी व्ही इज कॉन्स्टंट आहे. सो ॲटलिस्ट डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही रेस टू समथिंग आहे. ठीक आहे. सो गॅमा. सो ॲडिबॅटिकसाठी असं येणार आहे आणि जर आयसोथर्मल असेल तर डायरेक्टली काय येणार आहे, पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही, म्हणजे गॅमा असणार नाही तिथं त्या केसमध्ये. आपण आता काय करू शकतो, हा जो पी व्ही रेस टू गॅमा हा कॉन्स्टंट जो आहे तो ह्यात पुट करू शकतो. पीच्या जागी इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. पी व्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. ठीक आहे. दिस इज इक्वल टू सम सी लेट्स से. सो ह्याच्या जागी मी काय लिहू शकतो बघा, सी बाहेर लिहितो मी इंटिग्रेशनच्या, डी व्ही अपॉन व्ही रेस टू गॅमा. ठीक आहे. किंवा वरती लिहिणार असाल तर रेस टू मायनस गॅमा येईल. ठीक आहे. सो ह्याचा आन्सर काय येईल, तर हा मायनस गॅमा आहे. इंटिग्रेशन कसं असतं, एक्स रेस टू ए असेल तर इंटिग्रेशन असतं ए रेस टू ए प्लस 1 डिवायडेड बाय ए प्लस 1. सो तर हा वरती गेल्यावर मायनस होईल. सो मायनस गॅमा प्लस 1 होणार आहे. सो सी इंटू हा खाली व्ही आहे, व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस 1 डिवायडेड बाय मायनस गॅमा प्लस 1 किंवा 1 मायनस गॅमा. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द वर्क डन ऑफ ॲडिबॅटिक प्रोसेस. सो सी काय आहे हे त्या इक्वेशननुसार येणार आहे, ते मी डिराईव्ह करत नाही, फक्त एक फॉर्म तुम्हाला सांगितला. सो दिस सी कॅन बी डिफरंट. काही केसमध्ये नुसता आर येईल, काही केसमध्ये आर इंटू टी येईल, काही केसमध्ये असा काहीतरी फॅक्टर येईल ज्याच्यामध्ये गॅमा पण असेल, सी पी अपॉन सी व्ही हा फॅक्टर असेल. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया.